नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गद्य विभाग पाठ क्रमांक 8 वाट पाहताना लेखिका आहेत अरुणा ढेरे. लेखिकेचा परिचय पाहूया. अरुणा ढेरे यांचा जन्म 1957 मध्ये झाला. मराठी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक, संशोधक, समीक्षक. त्यांनी साहित्य क्षेत्रातील कविता, कथा, संशोधन, समीक्षा इत्यादी साहित्य प्रकारांमध्ये आपल्या लेखनाने मोलाची भर घातली आहे. कविता, कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादात्मक समीक्षा, संशोधनपर लेखन इत्यादी विविध प्रकारचे लेखन तितक्याच ताकदीने करणाऱ्या अरुणा ढेरे यांच्या लेखनातून त्यांचे वेगळेपण नक्कीच सिद्ध होते. त्यांची प्रत्येक साहित्यकृती काव्य रूपात मनाला थेट भिडणारी असते. काव्यात्मक व मानवी नात्याचा शोध घेणारे ललित साहित्य हा त्यांचा विशेष आहे. लेखिकेच्या साहित्याविषयी थोडंसं बघूया. मंत्राक्षर, प्रारंभ, निरंजन, जावे जन्माकडे, यक्षरात्र, सृजना हे त्यांचे कविता संग्रह आहेत. कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर रात्री, प्रतिष्ठेचा प्रश्न, अनुवादित, पावसानंतरचे ऊन या त्यांच्या कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. रूपोत्सव हे स्फुट लेखन संग्रह आहे. मैत्रेयी, नव्या जुन्याच्या काठावरती, उर्वशी या त्यांच्या कादंबरी प्रसिद्ध आहेत. नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक लेखन त्यांनी केलेलं आहे. प्रकाशाचे गाणे, प्रेमातून प्रेमाकडे, काळोख आणि पाणी, आठवणींतील अंगण हे त्यांचे ललित लेख आहेत. राजतरंगिणी हे ऐतिहासिक लेखन आहे. तर सुंदर जग हे, मामाचं घर आणि एका राजाची कथा हे त्यांचे बालसाहित्य प्रसिद्ध आहेत. पाठाचा आशय बघत असताना आपल्या लक्षात येतं की माणसातील आशावाद हा त्याला जगण्याचे कारण मिळवून देत असतो. कोणत्याही गोष्टीची वाट पाहणे हा या आशावादाचाच एक भाग होय. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वाट पाहणे ही बाब अटळ अशी असते. हे वाट पाहणे कधी सुखद तर कधी दुःखद, कधी उत्कंठा वाढवणारे तर कधी हुरहुर लावणारे, दडपण आणणारेही असते. या वाट पाहण्यातील विविधता, त्यामागील कारणे व त्यामागे असलेली आर्तता याचे वर्णन विविध उदाहरणाद्वारे लेखिकेने केले आहे. वाट पाहणे यामधील काय गंमत आहे ना, ते स्वतः लेखिका काय सांगतात ते आपण पाहूया. नमस्कार अरुणाताई. नमस्कार. आमच्या पुस्तकामध्ये वाट पाहताना नावाचा तुमचा एक पाठ आहे. आम्हाला तो वाचताना खूप मजा आली. पण म्हणजे एकच वाट पाहणं ही एकच गोष्ट, पण त्याचा किती बाजूने विचार करून तुम्ही ते किती छान लिहिलंय. ते असं एकाच गोष्टीवरती की उदाहरणं देऊन हे असं लिहिणं कसं काय सुचतं तुम्हाला? खरं सांगायचं तर लिहिणं ही गोष्टच खूप मजेदार आहे. म्हणजे असं वाटतं की आपण लिहितो त्यावेळेला मनात काहीतरी आलेलं असतं, ते कागदावर आणतो, पण त्याच्याबरोबर आपल्याला काहीतरी सुचलेलं पण असतं बुद्धीने, डोक्याने. म्हणून मन आणि बुद्धी म्हणजे विचार आणि भावना हे दोन्ही एकत्र होतं आणि मग आपण लिहितो. त्यामुळे मी समजा असा विचार केला की कशाची वाट पाहायचो आपण आणि काय होतं त्याच्या मागे. मग मी म्हटलं तसं की मला मुळातच वाट पाहणं ही गोष्ट इतकी सुंदर असते की तुला हे ना आत्ता नाही
10वीची परीक्षा झाल्यावर देईन असं जर कोणी म्हणालं तर ते 10वीच्या परीक्षेत चांगले मार्क पडून आपण पास होण्यासाठी आपण आधी धडपड करतो. त्यावेळेला मनात असतं की आपल्याला त्यानंतर ही गोष्ट मिळणार आहे आणि आपल्याला अतिशय हवी असलेली एखादी गोष्ट की आपण काहीतरी करून दाखवल्यानंतर मिळाली किंवा त्याची थोडी वाट पाहिल्यानंतर मिळाली तर तो आनंद आपल्याला आणखी दुप्पट चौपट होतो. हां, ही एक जादू असते की तुम्ही काहीतरी मागा आणि ते तुम्हाला लगेच मिळालं. पण त्यामुळे काय होतं, ते हातात मिळालंय असं म्हटल्यानंतर त्याच्यातली गंमत निघूनच येते कारण ते मिळालेलंच असतं. ते मिळण्यासाठी म्हणून त्याची जी वाट पाहणं असतं आणि त्यामुळे आपण आपल्या मधला काळ इतका छान जातो ना की तो आठवला तरी आज मला असं वाटतं की किती किती सुंदर गोष्टी होत्या की ज्या आपण वाट पाहण्याने नंतर आपल्याला मिळाल्या आणि त्यामुळे लक्षात राहिलं ते मिळणं पण लक्षात राहिलंच पण त्याच्याबरोबर ते वाट पाहणंही लक्षात राहिलं. आणि म्हणून असं वाटतं की एखाद्या गोष्टीच्या वरती विचार करताना तुम्हाला त्या गोष्टीची सगळ्या बाजू हळूहळू हळू लक्षात यायला लागतात की असं ते नुसतंच वाट पाहणं नाही. रात्री झोपताना आपल्याला काय वाटत होतं उद्याच्या कोकिळेच्या आवाजाची वाट पाहण्यासाठी ते पण डोळे बंद करून लक्षात येतं आणि मग तो सगळा आनंद पुन्हा जिवंत होतो. म्हणजे तो अनुभव मी कधीतरी लहानपणी घेतलेला आहे पण जेव्हा आता मी लिहिला तेव्हा मला असं वाटलं की अरे पुन्हा एकदा मला ते सगळं आठवता आलंय. आपल्याच मनाकडे आपल्याला परत बघता आलं पाहिजे की अरे त्यावेळेस काय होत्या माझ्या भावना आणि मला काय वाटत अगदी. आणि मग हे खूप छान असतं आणि मग असं लक्षात येतं की आपण नुसतंच काहीतरी काय म्हणू की रोजचं आपलं एक चाकोरी असते की आपण उठतो, आपण आवरतो, आपण शाळेत जातो किंवा आपण नोकरीला जातो किंवा आपण कामाला जातो, मग आपण घरी येतो, मग आपण जेवतो, मग आपण खेळतो, मग झोपतो. हे सगळं एक रुटीन असतं, एक चाकोरी असते. पण त्यातली गंमत जर आपण अनुभवली आणि ती पुन्हा लक्षात छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याच्यात गंमत असते, एक आनंद असतो आणि त्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला शिकलो ना तर मग ती चाकोरी राहते, कंटाळा येत नाही. आणि मग तो अनुभव नंतर आपण कितीही दिवसांनी आठवला तरी आपल्याकडे 5 इंद्रिय आहेत आपल्याला आणि त्या पंचेंद्रियांनी आपण अनुभव घ्यायचा असतो. म्हणजे एखादा आंबा आपल्या समोर दिला तर त्या आंब्याला नुसतं आंबा खाल्ला असं नाही होत. आंबा दिसतोच किती सुंदर, त्याचा रंग किती सुंदर असतो, तो पिवळा रंग इतका सुंदर तजेलदार असतो, किंचित पोपटी हिरवा अजून कुठेतरी कधीतरी मिसळलेला किंवा राहिलेला असतो त्याच्यावरती, तो तजेला आहे, तो रंग आहे. मग आपण तो हातात घेतो, त्याचा एक स्पर्श असतो, मग आपण त्याची धुतो, त्याचा वास असतो पिकलेल्या आंब्याचा एक आणि मग आपण त्याची चव घेतो. तेव्हा मला असं वाटतं रंग, गंध, स्पर्श या सगळ्या संवेदना ज्या आहेत ना त्या सगळ्यांनी अनुभव घ्यायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून मग तो आंबा खाल्ल्यानंतरच्या कित्येक दिवसांनी जरी मी आठवलं तरी मला ते सगळं आठवतं. मग हे आपल्या सगळे जी इंद्रिय आहेत ती अशी छान संवेदनांनिशी आपल्या जवळ असली तर मग आपलं सुख हे आणखी दुप्पट चौपट पाचपट होतं. आता आपण पाठ पाहूया. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल ना. बघू हं. पहाटे पहाटे गाठ झोपेत असतानाच तो कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. मुलांनो, होळीनंतरच्या काळात किंचित गारवा असलेल्या रात्री लेखिकेला गाढ झोप लागे. पण त्याआधी कोकिळेच्या कूजनाचं सूर आपल्या कानी पहाटे पडतील का असा प्रश्न तिला पडे आणि या आवाजाची ती आतुरतेने वाट पाही. जेव्हा पहाटे उठून त्या कोकिळेचं कुहू लेखिकेच्या कानी पडे तेव्हा तिच्या वाट पाहण्याचं सार्थक होई. मुलांनो, चाहूल लागणे म्हणजेच कानोसा
येणे किंवा हालचालींचा आवाज होणे. सार्थक होणे, सफल होणे. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापडांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. मुलांनो, सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलं असायचं म्हणतात लेखिका. तेव्हा अभ्यासाचा कंटाळा नसायचा, कारण आपल्याला पुढे सुट्टी मिळणार असायची. पण मुळात लेखिकेला पाठांतर आवडायचं आणि नेमलेली पाठ्यपुस्तकं सोडून इतर पुस्तकं सुद्धा त्यांना वाचायला आवडायची. अभ्यासाची वही पुस्तकं जरा बाजूला झाली की त्यांना इतका आनंद व्हायचा की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते म्हणतात अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड. हजारी मोगरा हे मोगऱ्याचीच एक प्रजाती आहे. झुपकेदार मोठं आणि सुगंधी फुलं असतं. झुपकेदार फुलं एकत्र 5, 6, 7, 8 अशी एकत्र ही फुलं येतात. शनिवारवाडा महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक ऐतिहासिक ही वास्तू आहे आणि ते पेशव्यांचं निवासस्थान होतं. संरक्षित वास्तूमध्ये तिचा आज समावेश करण्यात आलेला आहे. लेखिका सांगतात, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन आम्ही बकुळीची फुलं आणत होतो. माठातलं वाळा घातलेलं पाणी ते थंड असायचं, आरोग्याला सुद्धा हितकारक, म्हणून ते पाणी उन्हाळ्यामध्ये पिलं जायचं. आणि तुम्हाला माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये आईची आपली धडपड असते. उन्हाची वाळवणं, सांडगं, पापड वगैरे करण्याची घाई. कैरी, कच्ची कैरी आपल्याकडं असतात. आपण कोशिंबीर करतो, पन्हं करतो. कधी कधी आईवडिलांची परवानगी घेऊन आपण बर्फाचे गोळे, तसंच लेखिकासुद्धा त्या बर्फाच्या गोळ्यांचा आस्वाद घेत होत्या. उसाचा रस तेव्हा मिळायचा आणि या खूपच खूप गोष्टी आणि त्याचबरोबर कवितांची नवी पुस्तकंसुद्धा आणि गोष्टींची पुस्तकंसुद्धा त्या वाचत असत. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर. मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं ते लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबराणी आणि राघूंच्या हिरव्या पंखाणी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायची त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही, रात्री, मध्यरात्रीसुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची.
मुळातच पुस्तक वाचनाची आवड असणारी लेखिका सुट्टीची वाट पाहत असायची. कारण या काळात तिला माळ्यावर बसून विविध प्रकारची पुस्तके निवांतपणे वाचता येत. या पुस्तकांच्या आगळ्या वेगळ्या जगाची आणि लेखिकेची गाठभेट सुट्टीत होत असे. आणि या पुस्तकातून कधी न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग, या साऱ्या अनोळखी पण तरीही आपल्याशा वाटणाऱ्या असायच्या. आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना थक्क करून सोडायच्या. मुलांनो, थक्क करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. आणि या शब्दांमध्ये असलेली लेखिकेला भारून टाकणारी जादू, त्यातील नवेपणा, त्यातील भाषेत असलेली ताकद, त्यामागील लेखकाची प्रतिभा, त्याच्या कल्पनेचे कागदावर झालेले चित्रण, या साऱ्याची कल्पना करूनच लेखिकेला गंमत वाटे. या उन्हाळ्याच्या आधी सुट्टी जवळ आल्याची व त्यामुळे आपल्या आवडीला सवड मिळण्याची वेळ जवळ येत असल्याची जाणीव होत असल्याने हा काळ लेखिकेला अगदी वेड लावत असे. आणि लेखिकेच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं आणि उन्हाळ्याचे दिवस जवळ येऊ लागताच गोडसर लाल पिक्या उंबराने ते झाड बहरून जात असं. त्याचा आस्वाद घेण्याकरता त्या कशा तरी दिसणाऱ्या पानांच्या गाठींच्या झाडावर पोपटांचे थवेच्या थवे येऊन उतरत. आणि या साऱ्या नजाऱ्यात हिरव्या पंखांच्या पोपटांमुळे सौंदर्याची अगदी भर पडत होती. ते सौंदर्य पुन्हा पुन्हा अनुभवण्याकरता उत्सुक असलेली लेखिका या पोपटांच्या थव्यांची निश्चितच वाट पाहत असे. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनासं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं, आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं. आमची आत्या तेव्हा उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आमच्यासारखी उरळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरळी. परत ताणा तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चिनी सिनेमा, पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या. हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. लेखिकेची कवितेशी मैत्री जुळली होती मुलांनो, पण कवितेचा सहवास तिला सतत हवावासा वाटत असे. मात्र कविता तिच्या स्वतःच्या मर्जीनेच लेखिकेजवळ येत असे. लेखिकेच्या हाकेनुसार ती येईलच असं नसल्यामुळे लेखिकेला तिची खूप वाट पाहावी लागत असे. ही वाट पाहण्याची अवस्था अस्वस्थ, हुरहुर लागलेली, कशातच मन न लागणारी अशी असे. त्यामुळे कवितेची वाट पाहणं आठवलं की त्या आठवणींसोबत लेखिकेच्या मनात ती अस्वस्थता व हुरहुर उफाळून येते. म्हणून कवितेची वाट पाहणं आठवून लेखिका पुन्हा हुरहुरते. लेखिकेची आत्या उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करत असे. उरळी कांचन हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील एक लहानसं गाव आहे. येथील निसर्गोपचार आश्रमामुळे हे गाव विशेष प्रसिद्ध आहे. त्यावेळी उरळीचा प्रवास हा सोयीस्कर नव्हता मुलांनो. त्या काळामध्ये बस, रेल्वे यातून हा प्रवास करावा लागत होता.
पण त्या प्रवासात लागणारा वेळ आणि त्यांच्या वेळेतील अनिश्चितता यामुळे आत्याला घरी परतायला नेहमी उशीर होत होता. त्यामुळे लेखिका व तिचा धाकटा भाऊ दोघेही तिची वाट पाहत बाहेर उभे राहत आणि या विरहाने आलेले रडू आवरत वाट पाहणं लेखिकेला नित्याचं झालं होतं. आत्यांकडे मात्र या नोकरीशिवाय पर्याय नसल्यामुळे लेखिकेला व तिच्या भावंडांना आत्याची वाट पाहणं भाग होतं आणि ती लेखिका आणि तिची भावंड त्या वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी असायची. दिंडी दरवाजा म्हणजे वाड्याच्या मोठ्या भव्य दरवाजांना असलेला एक लहानसा पोट दरवाजा असायचा आणि त्याला दिंडी दरवाजा म्हणायचे. लेखिका सांगतात तेव्हा त्याने एक परदेशी सिनेमा पाहिला होता आणि त्या सिनेमाचं नाव होतं पोस्टमन इन द माउंटन आणि हा सिनेमा चिनी होता आणि पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो आणि म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं आणि हे काम जबाबदारीचं काम त्यानं स्वीकारावं व स्वतः वडिलांच्या जागी काम करावं असं ठरवल्यामुळं मुलाला उत्सुकता नसली तरी कामाची माहिती करून घेण्याकरता तो त्यांच्यासोबत वस्तीवर जातो. एका वस्तीवर दोघं बाप लेक येतात. तिथं एका झोपडीपाशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे. त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. मुलांनो, बाप लेक त्या वस्तीवर येतात. वस्तीवर राहणारी एक अंध म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाच्या पत्राची व मुलाची सतत वाट पाहत असे आणि पोस्टमन जेव्हा वस्तीवर जातो तेव्हा मोठ्या आनंदाने ती पोस्टमनजवळ पत्राची चौकशी करत असे. पोस्टमनने दिलेल्या पत्राच्या स्पर्शाने अनुभव घेत असे आणि मुलाने पाठवलेल्या पत्रात त्याने आईची खूप प्रेमाने विचारपूस केलेली असे. तिला तेथून सोबत घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचे पत्रात त्याने लिहिलेले असे. हे सारं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खरोखर समाधान पसरायचं. पण तिला भेटायला येईल या वेड्या आशेने ती जगत असते. तिचा मुलगा तिला कधीच पत्र लिहित नाही, तिची साधी चौकशीही करत नाही. पण तिची वेडी आशा, वाट पाहण्यामागील तिची तळमळ पोस्टमनला सहन होत नव्हती आणि त्या म्हातारीला काही काळापुरते का असेना पण खरे वाटावे, आनंद मिळावा, म्हातारीचे शेवटचे दिवस समाधानात जावे या हेतूने पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो. तर वाड्या वस्त्यांवर पत्र वाटत आयुष्य खर्च करणारा पोस्टमन पत्रांद्वारे माणसापर्यंत सुख पोचवणारा होता. शहर गावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे, माणसापर्यंत पोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही.
वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तर सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. त्याने एका अंध म्हातारीच्या जीवनाचा आधार सांभाळून ठेवला होता. म्हातारीचा दूर राहणारा मुलगा आपल्या आईशी संपर्कही करत नसे, मात्र तो येईल, त्याची पत्र मिळतील या एका वेड्या आशेवर ती म्हातारी जिवंत होती. आणि तिच्यातील ही उमेद कायम टिकावी या हेतूनं पोस्टमन म्हातारीच्या मुलांनी कधीही न पाठवलेली पत्र वाचून म्हातारीच्या जीवनाला बळकटी देत होता. एखादे सत्य जर मुलांनो समोरच्या व्यक्तीला मुळापासून उकडून टाकणारे असेल, तिच्या जगण्याचा आधार हिसकावून घेणारे असेल, तर त्या व्यक्तीपर्यंत न पोचवणे चांगले आणि योग्य असा विचार निश्चितच त्या पोस्टमनने केलेला असावा. पोस्टमनच्या या केलेल्या कृतीमुळे म्हातारीचे आयुष्य मायेच्या ओलाव्याने भरून जात होते, सुखकर होत होते. त्यामुळे पोस्टमनने केलेली युक्ती अतिशय योग्य आहे, कारण हे काम एक माणूसच करू शकतो आणि तोही एक भला माणूसच करू शकतो. तो फक्त सरकारी नोकर नव्हता, तो एक भला माणूस होता. आपण ह्या पाठीमागचं दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येतात आपल्याला. कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये सहज हाती आली तर तिची किंमत लक्षात येत नाही. मात्र त्या गोष्टीची जर वाट पाहावी लागली, थोडी तडपड भोगायला लागली, तर सुखाची चव वाढेल, यशाची गोडीही वाढेल, प्रेमातील मायेतील तृप्ती वाढेल, आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. यासाठी कोणत्याही गोष्टीची वाट पाहायला लागावी असे लेखिकेला वाटते. लेखिका आपल्याला इथं पावसाची वाट पाहणाऱ्या त्या शेतकऱ्याचे डोळेसुद्धा आठवायला सांगतात. त्या विठूच्या दर्शनाची वाट पाहणारे ते संतांचे अभंग आठवा, त्यामध्ये करुणेचा स्पर्श असतो. आणि कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोल आपल्या लक्षात येत नाही. ह्याच्यासाठी आपल्याला संयम ठेवायला हवा, धीर धरायला हवा. म्हणून शेवटी माणूस म्हटला की त्याला जोडून आशावाद हा येतोच, आणि हा आशावादच त्याच्या जीवनाविषयी त्याची ओढ टिकवून ठेवत असतो. हा आशावाद म्हणजे एखाद्या गोष्टीची वाट पाहणे. प्रस्तुत पाठात लेखिका अरुणा ढेरे यांनी अशाच वाट पाहण्याच्या संदर्भातील विविध अनुभवांचं वर्णन ह्या पाठात केलेलं आहे. आणि या अनुभवातून जीवनातील विविध टप्प्यावरील निर्माण होणारा आशावाद लेखिकेनं मांडलेला आहे. माणसाला जीवन जगत असताना प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वाट पाहावीच लागते. या वाट पाहण्यामागे असलेली आर्तता, त्यासाठी होणारी तगमग, होणारा त्रास, मिळणारे दुःख, या सर्व गोष्टी वाट पाहण्याला अधिक दृढ करतात. आणि जेव्हा ती गोष्ट आपल्यासमोर उभी राहते, आपले वाट पाहणे जेव्हा संपते, तेव्हा मिळणारा आनंद हा विशेष मोलाचा असतो. हे निश्चित आहे मुलांनो. म्हणून वाट पाहणे पुन्हा सुरू होते आणि वाट पाहायला लावणारी गोष्ट मात्र वेगळीच असते. म्हणून या पाठात लेखिकेने वाट पाहण्यामागील सुखद, दुःखद, मन हेलावणारे पैलू समोर आणले आहेत. असे अनेकविध पैलू प्रत्येकाच्या जीवनात असणे अटळ असते. त्यामुळेच या पाठाला दिलेले वाट पाहणे हे नाव अतिशय सार्थ आहे. मुलांनो, पुढे दिलेला स्वाध्याय सोडवा.